नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिशाच रेसिपीमध्ये। आज आपण एका वेगळ्या पद्धतीने भोपळा किंवा याला लौकीसुद्धा म्हणतात अशी वेगळी भाजी बघणार आहोत। आणि या रेसिपीसाठी आपण बेसन पीठचा वापर करणार आहे, कारण भोपळा आहे आणि त्यासोबतच बेसनसुद्धा, म्हणजे भोपळ्याची भाजी तर खूप टेस्टी होणार। त्यासाठी भोपळा घेऊन घ्यायचा आणि नंतर तो स्वच्छ धुवून घ्यायचा आणि पुसून घ्यायचा। दोघं साईडने कट करून 2 तुकडे करून घ्यायचे, कारण की आपल्याला या भोपळ्याला खिसून घ्यायचं आहे। त्यासाठी आता खिसणीवरती असा लांब खिसून घ्यायचा आहे। आता सर्व भोपळा अशा प्रकारे लांब खिसून घ्यायचा। आता सर्व भोपळा खिसून तयार झालेला आहे। आता या भोपळ्याचा खिसचा आपल्याला रस अजिबात काढायचा नाही, तसंच आपल्याला भाजी करून घ्यायची आहे। त्यासाठी कांदा, लसूण आणि कोथिंबीर हे सुद्धा बारीक चिरून घ्यायचं। आता गॅसवरती कढई ठेवून द्यायची, त्यात तेल टाकायचं। तेल छान तापलं की त्यामध्ये लसूण टाकायचा, जिरं मोहरी सुद्धा टाकायची आणि बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे। छान असा परतवून घ्यायचा। आता इथं आपल्याला कांदा जास्त गुलाबी होऊ द्यायचा नाही, तो फक्त आपल्याला परतवून घ्यायचा आहे। आणि नंतर यामध्ये लाल तिखट टाकून घ्यायचं। तिखट आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात। आणि अर्धा चम्मच हळद टाकायची आहे आणि सर्व असं मिक्स करायचं आहे। आता छान असं मिक्स करून झालं की यावर खिसलेला भोपळा टाकून घ्यायचा। आता चवीनुसार मीठ सुद्धा टाकून घ्यायचं आहे। आता इथं आपण भोपळ्याचा रस काढलेला नाही, त्यासाठी थोडासा ओलसरच असतो हा। आणि बारीक चिरलेला कोथिंबीर टाकून घ्यायचा आहे। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं। अशा प्रकारे मिक्स करून झालं की यावर चणा डाळचं पीठ म्हणजेच बेसन टाकून घ्यायचं। इथं बेसन 2-3 चम्मच टाकायचं, कारण की भोपळ्याला किती पाणी सुटेल यावर असतं, त्यासाठी आधीच बेसन कमी टाकायचं। आणि नंतर यावर 3 ते 4 मिनिटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे। नंतर छान वाफ बसली की पूर्ण मिक्स करून घ्यायचं। आता सर्व मिक्स करून झाल्यावर सुद्धा आपल्याला यावर झाकण ठेवून द्यायचं आहे, कारण बेसन आणि भोपळा थोडा कच्चा असतो, त्यासाठी थोडी वाफ बसू द्यायची। आता इथं आपण झाकण ठेवून द्यायचं आणि वाफ बसली की अधूनमधून आपल्याला हे हलवत राहायचं आहे, म्हणजे बेसन तळाशी लागणार नाही आणि जळणार नाही याची काळजी घ्यायची। अशा प्रकारे सतत मिक्स करायचं आणि परत आपल्याला यावर झाकण ठेवून द्यायचं आहे। आणि आता इथं गरमागरम भोपळ्याचं बेसन किंवा पीठ पेरून भोपळ्याची भाजी, भोपळा किंवा लौकीसुद्धा म्हणतात याला, खूप छान लागते। आता यासोबत तुम्हाला ज्वारीची भाकरी, गरमागरम कढी आणि फोडलेला कांदा, खूप मस्त असा भोपळ्याचा झुणका तयार झालेला आहे। कशी वाटली तुम्हाला लौकीची भाजी किंवा भोपळ्याची भाजी? रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।